गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिस्ट एनी फोर असेंबल डिरेक्टिव्ह अँड एक्सप्लेन एनी फोर. हा क्वेश्चन खूप वेळेस विचारला गेलेला आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा क्वेश्चन 100% विचारला जाईल. MSBT ची जे आता एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये 100% विचारला जाणार आहे लिस्ट एनी फोर असेंबल डिरेक्टिव्ह एक्सप्लेन एनी फोर. म्हणजे लिस्ट करायची कुठलेही चार असेंबल डिरेक्टिव्हचे, कुठलेही चार असेंबल डिरेक्टिव्ह काय करायचे, एक्सप्लेन करायचे. असेंबल डिरेक्टिव्ह हा युनिट नंबर सेकंडचा टॉपिक आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण पाहूया कोणकोणते असेंबल डिरेक्टिव्ह आहे. डीबी, डीडब्ल्यू, डीक्यू, डीटी, इक्विट असे 5 आपण कव्हर केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आपण पुढचे 5 पाहणार आहोत. तर आता डीबी म्हणजे काय, तर डीबी म्हणजे डिफाईन बाईट. हा काय असेंबल डिरेक्टिव्ह. डीबी इज नथिंग बट डिफाईन बाईट. इट इज यूज्ड टू डिफाईन द 8 बाईट. किती डिफाईन करतो तो 8 बीट म्हणजे 1 बाईट डेटा. 1 बाईट डेटा आला म्हणजे 8 बीट आला. 8 बीट आला म्हणजे डीबी म्हणजे काय, डिफाईन बाईट. याचा यूज कुठे होतो, 1 बाईट डेटा साठी म्हणजेच 8 बीट डेटा. सिंटॅक्स आहे लेबल डीबी व्हॅल्यू. एक्झाम्पल नम डीबी 25h. खूप इझी आहे सिंटॅक्स. जर तुम्ही पाहिलं तर डीबी केला तर डीबी वरून डीडब्ल्यू येईल, डब्ल्यू वरून तुम्हाला डीक्यू येईल, डीक्यू वरून डीटी येईल. असे 4 एकमेकांवरती डिपेंड आहे. फक्त त्यांची जी बाईट आहे ती बाईटची साईज तेवढी वाढणार आहे. ते लक्षात ठेवा. डीबी म्हणजे डिफाईन बाईट. कशासाठी यूज करतो आपण, 8 बीट साठी म्हणजेच 1 बाईट डेटा साठी. सिंटॅक्स लेबल डीबी व्हॅल्यू. एक्झाम्पल नम डीबी 25h. सेकंड आहे डीडब्ल्यू. डीडब्ल्यू म्हणजे काय, डिफाईन वर्ड. डीडब्ल्यू म्हणजे डिफाईन वर्ड. इट इज यूज टू डिफाईन द 16 बीट. किती डिफाईन आहे, 16 बीट. डीबी किती होता, 8 बीट. डीडब्ल्यू किती आहे, 16 बीट. म्हणजे तुमचा 2 बाईट. म्हणजे डीबी 1 बाईट होता, डीडब्ल्यू किती आहे, 2 बाईट आहे. सिंटॅक्स जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तो सेम आहे. लेबल डीबी व्हॅल्यू होता, आता लेबल डीडब्ल्यू आहे. डीडब्ल्यू काय आहे, कारण 16 बीट आहे. आणि डीबी काय आहे, कारण तो 8 बीट होता म्हणून. त्याच्यानंतर डीक्यू. डीक्यू म्हणजे काय, डिफाईन फॉरवर्ड. याचा यूज कुठे होतो, 64 बीट म्हणजे 8 बाईट साठी यूज होतो. जर तुम्ही पाहिलं नाही तर 1 बाईट, 2 बाईट आणि 8 बाईट असं लक्षात ठेवण्यासाठी 1 बाईट, 2 बाईट आणि 8 बाईट. डीक्यू इज नथिंग बट डिफाईन फॉरवर्ड. इट इज यूज टू डिफाईन द 64 बीट म्हणजे 8 बाईट डेटा. सिंटॅक्स आहे लेबल डीक्यू लेबल डीक्यू व्हॅल्यूज. ओके, लेबल डीक्यू व्हॅल्यूज. एक्झाम्पल नम डीक्यू 1 2 3 4h. एक्झाम्पल काय, नम डीक्यू 1 2 3 4h. म्हणजे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर सिंटॅक्स सेम आहे. फक्त डीबी आहे, डीडब्ल्यू आहे, डीक्यू आहे. एक्झाम्पल ऍज इट इज ठेवायचे. आणि डीबी म्हणजे डिफाईन बाईट 8 बीट. त्याच्यानंतर डीडब्ल्यू डिफाईन वर्ड 16 बीट. आणि डीक्यू म्हणजे 64 बीट 8 बाईट. त्याच्यानंतर डीटी येतो. त्याच्यानंतर 10 बाईट. डिफाईन 10 बाईट. डीटी म्हणजे डिफाईन 10 बाईट. यूज टू डिफाईन द 10 बाईट. नावामध्ये मिनिंग आहे 10 बाईट. काय डिफाईन करतो तो 10 बाईट म्हणजे 80 बीट डिफाईन करतो. सिंटॅक्स आहे लेबल डीटी व्हॅल्यूज. एक्झाम्पल व्हॅल डीटी 1 2 3 4 5 6 7 8 9h. म्हणजे जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर ऍज इट इज आहे. सिंटॅक्स पण सेम आहे. फक्त तिथं डीबीच्या जागी डीडब्ल्यू, डीडब्ल्यूच्या जागी डीक्यू, डीक्यूच्या जागी डीटी एवढंच करायचंय. त्यानंतर एक नेक्स्ट आहे इक्यू म्हणजे इक्वेट. इक्वेट म्हणजे असाइन द कॉन्स्टंट व्हॅल्यू. जर तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यू असाइन करायची असेल तर इक्यू वापरू आपण. इक्यू इज असाइन द कॉन्स्टंट व्हॅल्यू टू द लेबल. एखादी लेबलला कॉन्स्टंट व्हॅल्यू द्यायची असेल तर आपण इक्यू वापरू. सिंटॅक्स आहे लेबल इक्यू व्हॅल्यू. सेम आहे लेबल. जर सिंटॅक्स आहे तो सेम आहे. लेबल इक्यू व्हॅल्यूज. एक्झाम्पल मॅक्स इक्यू 15. मॅक्स व्हॅल्यू 15 आहे. किंवा तुम्ही पायची व्हॅल्यू कशी कॉन्स्टंट असते तर ते सुद्धा तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. पाय इक्यू 50 किंवा 3.14 तर ती काय असेल, कॉन्स्टंट असेल. तर असे टोटल आपण 5 पाहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढचे 5 पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा डीबी म्हणजे डिफाईन बाईट, डीक्यू म्हणजे डीडब्ल्यू म्हणजे डिफाईन वर्ड, डीक्यू म्हणजे डिफाईन फॉरवर्ड, डीटी म्हणजे डिफाईन 10 बाईट, इक्यू म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू. डीबी हा 8 बीटचा असतो, डीडब्ल्यू हा 16 बीटचा असतो, डीक्यू हा 64 बीटचा असतो, डीटी हा 18 बीटचा असतो, इक्यू हा कॉन्स्टंट असतो. पुन्हा सांगतो डीबी हा 1 बाईटचा असतो, डीडब्ल्यू हा 2 बाईटचा असतो, डीक्यू हा 8 बाईटचा असतो, डीटी हा 10 बाईटचा असतो आणि इक्यू हा कॉन्स्टंट साठी यूज करतात. असे टोटल आपण 5 असेंबल डिरेक्टिव्ह पाहिलेले आहेत. तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण उरलेले असेंबल डिरेक्टिव्ह पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.